नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण झणझणीत आणि चविष्ट बोंबील फ्राय करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी थोडे ताजे बोंबील साफ स्वच्छ करून घेतलेत आणि मधून त्याला सुरीने अशी कट लावून ते ओपन करून घेतलेत। हे पहा असे। आता यावर आपण थोडीशी हळद घालून घेऊया। घरगुती लाल तिखट मसाला घालून घेतला। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस। हे सर्व आपण बोंबलांना चोळून घेऊया। बोंबलांना कोटिंग करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ आणि रव्याचा वापर करणार आहोत। इथे मी 1 चम्मच तांदळाचं पीठ आणि 2 चम्मच रवा घेतलाय। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ, चिमूटभर हळद आणि एक अर्धा चम्मच लाल तिखट मसाला घातला आणि हे सर्व मिक्स करून घेतलं। हे अशा प्रकारे। आता आपण मसाला लावून ठेवलेले हे जे बोंबील आहे ते यामध्ये कोट करणार आहोत। हे पहा अशा प्रकारे एकामागोमाग एक सर्व बोंबील मी हे असे कोट करून घेते आणि बाजूच्या ट्रे मध्ये काढून घेते। हे पहा अशा प्रकारे। यामुळे बोंबील खूप क्रिस्पी आणि क्रंची बनतात। इथे मी तव्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लसूण घातलं। लसूण छान तडतडल्यानंतर आपण जे कोटिंग करून घेतलेले बोंबील आहेत ते सर्व यामध्ये घालून घेतले। आता एक बाजू छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्यांना असं पलटी मारून दुसरी बाजू सुद्धा कुरकुरीत होण्यासाठी ठेवून देऊ। साधारण 5 ते 10 मिनिटांनंतर हे असे छान कुरकुरीत होतात। दोन्ही बाजू छान व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ। पहा रंग सुद्धा किती छान असा आलेला आहे। बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ आणि रसाळ असे आपले बोंबील तयार आहेत। क्रंचीनेस ऐकलत ना? ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।